नमस्कार मित्रांनो, मी हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, माणसाचं वय जसं वाढत जातं तसा त्याच्यामध्ये एक प्रकारचा प्रौढपणा, त्यापेक्षा विचारी वृत्ती त्याची अधिक वाढत जाते। अनुभवातून येणारं शहाणपण वाढत जातं असा समज आहे। पण काही जणांना वय वाढल्यानंतर सुद्धा शहाणपण, विवेक, संयम हा येत नाही। आणि त्याचं ठसठशीत उदाहरण म्हणजे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे। नारायण राणे आता लोकसभेमध्ये खासदार आहेत, त्याच्या अगोदर ते राज्यसभेमध्ये खासदार होते, केंद्रीय मंत्री होते। केंद्रीय मंत्री म्हणून त्यांची कामगिरी अतिशय सुमार होती। संसदेमधल्या प्रश्नांना त्यांना उत्तरं देता येत नव्हती, म्हणजे त्यांना प्रश्नच समजत नव्हते। आणि नारायणरावांचं हिंदी म्हणजे आनंदच होता। आजही पत्रकार परिषदेमध्ये ते ज्या प्रकारे हिंदीमध्ये बोलले त्यामुळे लोक प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मनातल्या मनात हसले असते। ठीक आहे, प्रत्येकाची प्रत्येक भाषा चांगली असते असं नाही, विचार महत्त्वाचे असतात। नारायण राणेंचं वय आता 73 आहे। 2 वर्षांनी ते 75चे होते। माणसाचं वय उगाचच मी काढत नाही। नारायण राणे माजी मुख्यमंत्री आहेत, त्यांच्याबद्दल मी अनादराने हे बोलणार नाही। टीका करणारे, अतिशय आक्रमकपणे टीका करणारे, पण तरीसुद्धा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि एक ज्येष्ठ नेते आहेत। पण ते जर सातत्याने कोणाबद्दल असभ्यपणे बोलायला लागले तर त्याबद्दल बोलणं भाग आहे। काही जण म्हणतात की नारायण राणेंची काही दखलच घेऊ नका तुम्ही। इतर काही नेत्यांनी सांगितलं होतं की त्यांची दखल घेऊ नका, कारण ते दखलपात्र नेते नाहीयेत। नारायण राणे यांचा यावेळी लोकसभेवरती जो लोकसभेमध्ये विजय झाला, तो विजय कशाच्या करामतीमुळे झाला, कशा प्रकारे त्यावेळी पैशाचं वाटप झालं, याबद्दल शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी खासदार आणि नारायण राणेंच्या विरोधात जे उभे होते विनायक राऊत, त्यांनी वारंवार सांगितलंय, इतर अनेकांनी त्याच्याबद्दल सांगितलंय। या निवडणुकीमध्ये घरोघरी पैशाचं कसं वाटप झालं याचे अनेक गोष्टी, याच्या अनेक कहाण्या चर्चेस आलेल्या आहेत, त्या मी पुन्हा उगाळत बसत नाही। पण नारायण राणे यांनी आता पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दलच्या मनातल्या या अतिशय विषारी आणि वाईट भावना आहेत त्या पुन्हा एकदा व्यक्त केल्या। त्यात काहीच नवीन नाही। 2004 साली माझ्या आठवणीप्रमाणे नारायण राणे शिवसेनेतनं बाहेर पडले। ज्या बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल ते परम आदर आजही व्यक्त करतात, कारण आदर व्यक्त केला नाही तर काही चालणारच नाहीये, म्हणजे मतच मिळणार नाहीत हे त्यांनाही माहिती आहे, ते कुठल्याही पक्षात असो। म्हणून वर आदर व्यक्त करायचं, पण बाळासाहेब ठाकरे यांचाच विश्वासघात नारायण राणेंनी केला आणि पुन्हा त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करतात। त्यावेळी त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरे आणि बाकीच्या लोकांवर त्यांनी टीका केली, मिलिंद नार्वेकरांवरती टीका केली, जोरदार चकमकी झाल्या त्यावेळी। आणि नारायण राणे काँग्रेसमध्ये गेले। काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांना ताबडतोब मुख्यमंत्रीपद हवं होतं। मला आश्वासन दिले अहमद पटेलांनी वगैरे, त्यांनी सांगितलं, जाहीर पत्रकार परिषद घेतली, पण काँग्रेसमध्ये त्यांना मुख्यमंत्रीपद मिळालं नाही। त्यांना असं वाटलं की बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना मुख्यमंत्री केलं, ज्या बाळासाहेबांनी मुख्यमंत्रीपद दिलं त्यांना मुख्यमंत्री केलं। आणि राज ठाकरे म्हणाले सुरुवातीला एकदा की हा गृहस्थ मुख्यमंत्रीपद सांभाळू शकेल की नाही याची खात्री नव्हती। पण मुख्यमंत्री कोणालाही केलं तरी महाराष्ट्राचं प्रशासन असं आहे की ते मुख्यमंत्र्याला सांभाळून घेतं, हे मला सांगायचं। म्हणजे कोणी सोम्या गोम्या जरी बसवला तरी महाराष्ट्राचं प्रशासकीय व्यवस्था एक बरी आहे, कुठलाही पक्ष असतो, त्यामुळे ती प्रशासकीय व्यवस्था मुख्यमंत्र्यांना सावरून घेते। पण नारायण राणे हे मुख्यमंत्री झाले, काहीच महिने मुख्यमंत्री होते, पण आपल्याकडला मुख्यमंत्रीपद
मिळाले आणि ते आपल्याकडे असलंच पाहिजे, कारण आपला तो जन्मसिद्ध हक्क आहे असं काय त्यांना वाटत असावं. त्यामुळे काँग्रेसमध्ये ते नाराज झाले. मग काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण असोत, अशोक चव्हाण असोत, विलासराव देशमुख त्यांच्यावर दुकाने झाडू लागले. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांच्यावर ते टीका करत होते शिवसेनेमध्ये असताना आणि नसताना, त्याचप्रमाणे काँग्रेसमध्ये सुद्धा त्यांनी टीका केली. मग काँग्रेसमध्ये असताना ते भारतीय जनता पक्ष, मोदी, शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यावरती तुफान टीका करत होते. अगदी स्वाभिमानी त्यांनी एक पक्ष काढला तेव्हाही टीका करत होते देवेंद्र फडणवीसांवर. आणि त्यानंतर जेव्हा तपास यंत्रणांनी एक वाकडी नजर करून त्यांच्याकडे पाहिलं, त्याबरोबर नारायण राणे हे सरळ झाले आणि भाजपच्या कंपूत सामील झाले. त्यानंतर त्यांची सगळी पापं अर्थातच वॉशिंग मशीनमध्ये धुवून निघाली. हा सगळा इतिहास झाला. पत्रकार परिषदेत ते असं म्हणाले की कोणीतरी विचारलं त्यांनी की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे अशी चर्चा आहे. त्यावर ते काय म्हणाले, नारायण राणे असं म्हणाले की आपण कुणाशी युती करताना ताकद पाहतो की नाही, कुणाचे किती आमदार आहेत, कुणाचे किती खासदार आहेत हे आपण पाहतो. आमचे भाजपचे 134 आमदार आहेत असं ते म्हणाले. 134 नाही 132 आहेत मला वाटतं. आणि ते म्हणाले की अधिक 51, 52 आणि 41 म्हणजे ते त्यांना एकनाथ शिंदे आणि अजितदादांच्या आमदारांचा निर्देश करायचा होता. एकनाथ शिंदेचे 51, 52 आहेत मला वाटतं, 56 आहेत त्यांचे. आणि मग ते म्हणाले की मुंबई महापालिका म्हणून म्हणजे मुंबई महापालिकेत राज आणि उद्धव ठाकरे निवडणुकी त्यांनी लढवली त्यांच्या पक्षाने, म्हणजे शिवसेना आणि मनसेने, तर काय होणार आहे ते काय म्हणून मतं मागणार आहेत मुंबई महापालिकेत. आज जे बाळासाहेबांनी निर्माण केलं त्यावर हे खात आहेत. तेच जे होते ते आता 20 आमदारांवरती आले म्हणजे उद्धव ठाकरे. पुढच्या वेळेला 5 नावाला काहीतरी पाहिजे ना असं ते म्हणाले. कोण म्हणालं? हे नारायण राणे. आता मी इथे तुम्हाला सांगतो की कोणाची ताकद कमी जास्त होते राजकारणामध्ये. उद्धव ठाकरेंची ताकद 100% कमी झालेली, शंकाच नाही. मनसेला पूर्णपणे पराभव प्राप्त झालेला आहे, पराभव त्यांच्या वाट्याला आलेला आहे. पण अजितदादांनी एकदा टीका केली होती नारायण राणेंवरती की तुमचा इकडे झाला पराभव, तिकडे झाला पराभव. तेव्हा नारायण राणे उखडले आणि म्हणाले की तुमच्या मतदारसंघात येऊन म्हणजे पुण्यात येऊन कार्यक्रम करीन, बारामतीत येऊन कार्यक्रम करीन तुमचा, असं ते म्हणाले. काहीच कार्यक्रम केला नाही त्यांनी. नारायण राणे घरीच टीव्हीचा कार्यक्रम बघत असतील एखादा, काहीच कार्यक्रम त्यांनी केला नाही अजित पवारांचा. आणि अजित पवारांबद्दल ते फारसं बोलायचंही आता टाळतात. ज्यांचा ते कार्यक्रम करणार होते त्यांचा कार्यक्रम ते करू शकले नाही किंवा केलाच नाही ही गोष्ट. कारण नारायण राणे यांना कोकणामध्ये सिंधुदुर्ग, रत्नागिरी सिंधुदुर्ग, तो त्यातही सिंधुदुर्गच्या पलीकडे महाराष्ट्रात काहीही स्थान नाही येतं. कोणीही विचारत नाही त्यांना. त्यांचा काळ जो काय होता तोही संपलेला आहे. आणि भारतीय जनता पक्षाच्या उपकारामुळे केवळ उद्धव ठाकरे यांच्यावरती ते टीका करत असल्यामुळे त्यांनी मांडलिक करून घेतलेलं आहे. ही वस्तुस्थिती आहे. आता ते म्हणाले की एक 0 आमदार म्हणजे मनसेचे 0 आमदार आणि दुसऱ्या भावाचे 20 आमदार करा ना बेरीज किती होतात असं ते म्हणाले. आता मला इथे विचारायचं आहे की राज ठाकरे यांना एका टप्प्यावरती म्हणजे पहिल्याच याच्यामध्ये प्रयत्नात मनसे स्थापन झाल्यानंतर त्यांचे 13 आमदार आलेले होते. अनेक ठिकाणी त्यांचे नगरसेवक होते, अनेक ठिकाणी काही ग्रामपंचायतीत सुद्धा त्यांचे लोक आले होते निवडून. पुणे, नाशिक आणि मुंबईत त्यांना त्यांची ताकद चांगली होती, ठाण्यात चांगली ताकद होती. त्यांचा स्वतंत्र पक्ष होता आणि त्या स्वतंत्र पक्षाची दखल महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षांनी घेतली होती, गंभीर दखल घेतली. नारायण राणेंनी स्वाभिमान पक्ष काढला होता आणि मोठमोठ्या बलगना केल्या होत्या, बाता मारल्या होता. का नाही ते स्वाभिमान पक्ष महाराष्ट्रामध्ये रुजवू शकले? स्वतंत्रपणे का नाही तो स्थापन करून निवडणुका लढवल्या? ती हिंमत का नव्हती त्यांच्यामध्ये? आणि ज्यांनी हिंमत केली आहे मनसेने त्यांना ते नावं ठेवत आहेत, हा प्रश्न आहे. मग त्यांनी अतिशय टिंगल केली त्यांची
आणि ते म्हणतात की फरक काही पडणार नाही, हे दोघं एकत्र येऊ किंवा एकत्र येऊ नये. लोक घाबरतात का? दोन्ही एका रस्त्याने जातील तर लोक घाबरतील का? काही होणार नाही, ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी चालणार नाही असं ते म्हणाले. आणि ते असंही म्हणाले की काय चमत्कार करणार हे दोघं, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे. म्हणजे थोडक्यात कोण विचारतंय त्यांना, असं त्यांना म्हणायचं. आता नारायण राणे यांना स्वतःचा पक्ष सुद्धा चालवता आला नाही, सांभाळता आला नाही, तो विसर्जित केला. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सुद्धा पक्ष चालवून दाखवला. भले त्याची ताकद कमी झाली असेल, भले पैशाच्या चमत्कारामुळे गद्दारी करून लोक निघून गेले असतील अनेक जण, पण आजही त्यांचे 9 खासदार आहेत ना, आणि 20 आमदार आहेत त्यांचे. सर्वसामान्य कार्यकर्ता, नगरसेवक भले अनेक जावो, पण सर्वसामान्य कार्यकर्ता केडर त्यांच्याकडे आहे अजूनही. तुमचं काय आहे? म्हणजे राज ठाकरेंच्याकडे सुद्धा त्यांना निवडणुकीमध्ये अनेकदा अपयश होऊन सुद्धा त्यांच्या सभांना, शिवाजी पार्कच्या सभांना तुफान गर्दी होते. नारायण राणेंनी एखादी सभा घ्यावी शिवाजी पार्क, पुण्यात शनिवारवाड्यामध्ये, कुठेही घ्यावी सभा, संभाजीनगरमध्ये किती गर्दी होते हे त्यांनी बघावं. त्यामुळे नारायण राणे यांनी ज्या काही गोष्टी केलेल्या आहेत त्याचा समाचार घेणं आवश्यक आहे. राज ठाकरे यांनी लोकसभेमध्ये बिनशर्त पाठिंबा मोदींच्यामुळे भाजपला दिला होता. त्यांनी स्पष्ट केलं होतं, आम्ही मोदींसाठी पाठिंबा देतो, म्हणजे मोदींचं नेतृत्व आहे म्हणून ते भाजपला पाठिंबा दिला. आणि त्यावेळी त्यांनी नारायण राणे यांच्या विनंतीवरून त्यांच्या मतदारसंघात सभा घेतली, सिंधुदुर्गमध्ये. त्यांचे चिरंजीव सुद्धा विधानसभेला उभे होते पुढे. आणि त्यांनी नारायण राणेंचं, मला आठवते की त्या सभेमध्ये कौतुक केलं होतं की नारायण राणे अंतुलनसारखा तडफेनी काम करणारा हा नेता होता, झपाट्याने त्यांच्या कामाचा झपाटा विलक्षण होता वगैरे, असं बरंच कौतुक राज ठाकरे यांनी नारायण राणेंचं केलं. भर सभेमध्ये कौतुक केलं होतं. त्यामुळे नारायण राणेंना चांगली मतं पडली. केवळ राज ठाकरेंनीच सभा घेतली म्हणून नाही, त्यांच्या मनसैनिकांनी जीव लावून, जीव ओतून काम केलं. पुढे राणेंच्या मुलासाठी सुद्धा त्यांनी मदत केली, भाजपसाठी मदत केली, एकनाथ शिंदेसाठी मदत केली. पण एकनाथ शिंदेनी राज ठाकरे यांच्या चिरंजीवांविरुद्ध, अमित ठाकरेंच्या विरुद्ध सदा सरवणकरांना उभं केलं. तिथे सदा सरवणकर आडवे झाले. महेश सावंत शिवसेनेचे निवडून आले तिथे. पण उपकाराची फेड अपकाराने कशी करायची हे एकनाथ शिंदेनी दाखवून दिलं. म्हणजे राज ठाकरेंना तो अनुभव दिला त्यांनी. आणि शिवाय नारायण राणे ज्यांना त्यांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या, मनसैनिकांनी काम केलं, त्यांच्या मुलासाठी सुद्धा काम केलं त्यांनी. आणि त्यांच्याच नावाने जर तुम्ही त्यांना तुच्छता दर्शक पद्धतीने अगदी फालतू समजतायत, काय ताकद, कोण विचारते त्यांना असं म्हणतायत, याला कृतज्ञपणा असं म्हणतात. का असं करतायत बघा नारायण राणे? भारतीय जनता पक्षाने त्यांना ते अजेंडा जो सेट करून दिलाय त्याप्रमाणे ते वागत असावे. म्हणजे असं की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले की यांचं धाबत दडाणलंय का त्याच्यामुळे? अमित शहा मुंबईला खास आले. अमित शहांचं पूर्णपणे मुंबईमध्ये लक्ष आहे. आणि राज ठाकरे उद्धव ठाकरेंबरोबर जाता कामा नये, भले आपल्याबरोबर आले नाही तरी चालेल, पण उद्धव ठाकरेंबरोबर जाता कामा नये अशी त्यांची इच्छा आहे, प्रयत्न चाललेले सगळ्यांचे. पण केवळ शक्यतेमुळे यांच्या तळपायाची आग मस्तकात गेलेली आहे भाजपच्या, आणि ती नारायण राणेंच्या बोलण्याबंद प्रकट झालेली आहे. धाबा दणाणलंय त्यांचं असं म्हणणं भाग आहे. आता नारायण राणे या सभेमध्ये, या पत्रकार परिषदेमध्ये काय काय बोलले ते तुम्हाला सांगतो. त्यामध्ये फॅक्च्युअल चुका त्यांनी बऱ्याच केल्या. म्हणजे असं की भारत ही 4थी अर्थव्यवस्था जगातली झालेली आहे, म्हणजे जपानला मागे टाकून, हे नीती आयोगाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितलं. पण त्यामध्ये सुद्धा अजून ते व्हायचं आहे, म्हणजे जपानला आपण मागे टाकलेले आकडेवारी आलेली नाही ती.
ह्या बातम्या सुद्धा स्पष्टीकरणात्मक बातम्या आता इंग्रजी वर्तमानपत्रात सविस्तरपणे आलेल्या आहेत की अजूनही जपानला मागे टाकल्याने आपण 5वी अर्थव्यवस्था आहोत. हे नारायण राणेंना माहिती आहे का नाही मला माहिती, कारण ते असं म्हणतात की यांना काही माहिती आहे का भारत कुठे आहे, भारताची इकॉनॉमी काय आहे. म्हणजे फक्त मला माहिती आणि इतरांना काहीच माहिती नाही असा अशा आविर्भावाने ते बोलत असतात. ते असंही म्हणाले की भाजप मोदींच्या काळामध्ये भारताचं जीडीपी कसं वाढलं. मोदींच्या काळामध्ये भारताचं जीडीपी वाढलं, पण दरडोई उत्पन्नामध्ये आपण पहिल्या 100 देशांमध्ये सो नाही हे त्यांना माहिती का नारायण राणेंना. भारताचं जीडीपी भारत 4थ्या का 5व्या का 6व्या क्रमांकावरती आहे. यापेक्षा पर कॅपिटा इन्कम प्रत्येक दरडोई उत्पन्न वाढले का 100 पहिल्या देशांच्या पंक्तीमध्ये आपण नाही. अजून एक गोष्ट म्हणजे भारतामध्ये प्रचंड विषमता आहे. म्हणजे खूप कमी लोकांकडे जास्त संपत्ती आहे. निवडक लोकांकडे देशाची 1% लोकांकडे 40% संपत्ती आहे. हे राणेंना माहिती आहे का असं मी विचारू का. स्वित्झर्लंडचं दरडोई उत्पन्न $80,000 आहे. लक्झेंबर्ग देशाचं $1,00,000 उत्पन्न आहे दरडोई उत्पन्न, आणि हे पहिल्या 4, 5, 10 देशांच्या यादीमध्ये नाहीये. पण तिथला प्रत्येक माणूस अधिक संपन्न, अधिक समृद्ध आहे, अधिक सुखी आहे. हे राणेंना माहिती आहे का असं मी विचारू का. आता दुसरी गोष्ट की आपलं उत्पन्न आणि अमेरिकेचं उत्पन्न यामध्ये खूप फरक आहे. अशी गोष्ट आहे की अमेरिकेचं उत्पन्न आज वर्षाचं जे म्हणजे सरासरी $80,000 इतकं आहे आणि भारत याच्यामध्ये कुठेच नाही आहे. भारताची तुलनाच होऊ शकत नाही. ही एक गोष्ट. दुसरी गोष्ट अशी की मी तुम्हाला सांगितलं की आकडेवारीच्या तपशिलाच्या अनेक चुका बोलण्यात नारायण राणेंच्या होत्या. ते म्हणाले की 2014 मध्ये भारत 14वा होता जगामध्ये, 14वा नव्हता, 10वा होता, 10वी अर्थव्यवस्था होती. आणि जसजसा देश भारताचा प्रगती होती तसतसा हा नंबर वर येणार हे उघड आहे. मोदींना काही श्रेय द्यायचं नाही असा मी अनुदारपणाही नाही करणार, पण दुसरा पंतप्रधान असता तरी झालंच नसतं असं नाही. हेही भाग लक्षात घेतला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की तपशिलाच्या चुकांमध्ये मला आणखीन एक सांगायचं की नारायण राणे असं म्हणाले की आज म्हणजे 1960 साली मुंबईत 60% मराठी माणसं होती आणि आज ते म्हणाले 18-19% आहेत. एवढे कमी नाही आहेत मराठी माणसं. माझ्या कल्पनेप्रमाणे 22% पेक्षाही जास्त असतील. आणि राज ठाकरे म्हणतात की इतकी कमी लोकसंख्या नाही आहे मराठी. त्यांच्या माझ्या आठवणीप्रमाणे राज ठाकरे म्हणाले 30-32% मराठी माणसाची लोकसंख्या आहे. ही एक गोष्ट झाली. आता ते असं म्हणाले की 1985 मध्ये आदित्य ठाकरेंनी हे केलं आणि ते केलं असं ते म्हणाले तेव्हा मी आदित्यचा इन्कम टॅक्स, आता आदित्य ठाकरेंचा जन्म सुद्धा तेव्हा झालेला नव्हता. नंतर काहीतरी ते म्हणाले की 1985 साली मी BST मध्ये होतो, मग उद्धव ठाकरेंनी काय केलं, मग पैसे कशात काय काय मिळत होते वगैरे ते सांगत होते. 1985 मध्ये उद्धव ठाकरे राजकारणात असे ऍक्टिव्ह होते की जे नारायण राणे म्हणतात त्याप्रमाणे मला वाटत नाही तसं. त्यामुळे तपशिलाच्या अनेक चुका त्यांनी केल्या आणि मग त्यांनी अत्यंत ज्याला गलिच्छ पद्धतीची टीका जी आहे ती उद्धव ठाकरेंवरती केली. ते उद्धव ठाकरेंवरती ते म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी करोनाच्या काळात आणि म्हणजे उद्धव ठाकरेंच्या पक्षाने, उद्धव ठाकरे यांच्या सत्तेने, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना करोनाच्या काळात भ्रष्टाचार झाला, मुंबई महानगरपालिकेत भ्रष्टाचार झाला वगैरे. आणि त्यांनी जुन्या काळापासूनचा तपशील सांगायला सुरुवात केली. माझं म्हणणं आहे की जुन्या काळामध्ये जेव्हा
बाळासाहेब ठाकरे हयात होते. बीएसटीच्या चेअरमनपदी नारायण राणे होते, तेव्हा बाळासाहेब होते ना. आणि तेव्हा काय म्हणत होते नारायण राणे की कशातनं किती काय पैसे मिळायचे वगैरे वगैरे. हे पैसे कोण मिळवत होतं? बीएसटीचे चेअरमन नारायण राणे होते. कोणाबद्दल म्हणतात ते? आणि मग हे पैसे ते तिथे भ्रष्टाचार करत केला जात होता आणि ते पैसे बाळासाहेबांना पोचवले जात होते असं नारायण राणेने म्हणायचे का? म्हणायचं असेल तर त्यांनी स्पष्टपणे तसं म्हणावं. ते तसं म्हणाले नाहीये, पण त्यांनी काही काही गोष्टी सांगितल्या तशा बोट दाखवणाऱ्या. माझ्या मते जर काही गोष्टी असतील तर त्यांनी जाहीरपणे मांडाव्यात, पुरावे सादर करावेत त्याचे. दुसरी गोष्ट, उद्धव ठाकरेंकडे बोट जर असेल 2004 पर्यंत नारायण राणे शिवसेनेत होते, उद्धव ठाकरे सक्रिय झालेले होते. मग तेव्हा त्यांनी का नाही आरोप केले उद्धव ठाकरेंवरती शिवसेनेमध्ये असताना की महापालिकेत या गोष्टी होत आहेत आणि त्याला उद्धव ठाकरे जबाबदार आहेत? हे बाळासाहेबांना त्यांनी सांगितलं का? तसं काही सांगितलं नाही. त्यांनी त्याचे काही पुरावे मांडले का? मांडले नाही. काँग्रेसमध्ये असताना त्यांनी चौकशी लावायची नाही याच्यावरती, ती लावली नाही. जसं भारतीय जनता पक्षाचे नेते आशिष शेलार वगैरे म्हणतात की तुडुंब भ्रष्टाचार शिवसेनेने महापालिकेत केला. खुद्द माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणायचे की ह्या भ्रष्टाचारामध्ये सगळ्यांचे हात होते असं सूचित केलं. त्यांनी काय म्हणाले की स्टँडिंग कमिटी, अंडरस्टँडिंग कमिटी असायची, सगळ्या पक्षांचे लोक होते. मग केवळ उद्धव ठाकरेंच्याच पक्षाला तुम्ही जबाबदार धरता कामा नये, इतर पक्षाचे लोकही होते. मग 2017 मध्ये भाजप आणि उद्धव ठाकरे यांनी स्वतंत्रपणे एकमेकांच्या विरोधात महापालिकेची निवडणूक लढवली, आरोप प्रत्यारोप झाले. पण त्याच्या अगोदर 2017च्या अगोदर इतके वर्ष, मला वाटतं 1995-96 पासून सातत्याने शिवसेनेची सत्ता होती. त्यावेळी भाजपने शिवसेना महापालिकेत गैरव्यवहार करते असे आरोप का केले नाही? आज का केले जातात? आज समजा उद्धव ठाकरे जर भाजपवर असते तर हे आरोप झाले असता का? हे आरोप झाले नसते. मग ते म्हणतील की 2017 मध्ये उद्धव ठाकरे आमच्या बरोबर असताना आम्ही आरोप केले ना, केले. पण ते आरोप केल्यानंतर माझं काय म्हणणं होतं की एवढे गंभीर आरोप ज्या उद्धव ठाकरेंच्या पक्षावर, शिवसेनेवर तुम्ही 2017 मध्ये मुंबई महापालिकेच्या संबंधी केले, तर त्यांना तुमच्या सरकारमधून बाहेर का नाही काढलं तुम्ही? कारण तुम्हाला त्यांची गरज होती. उद्धव ठाकरे यांची गरज संपल्यावरती शिवसेनेला 2019 पासून वाईट ट्रीटमेंट द्यायला सुरुवात केली. निवडणुकीमध्ये वाईट जागा द्यायच्या, चुकीची तिकीटं द्यायची. आणि मग उद्धव ठाकरेंनी जेव्हा स्वाभिमानाने आवाज दिला तेव्हा मग त्यांना बदनाम करायला सुरुवात करायची, ही त्यांची स्ट्रॅटेजी. त्यासाठी मग अन्य पक्षामधनं तपास यंत्रणांचा दबाव आणून फरफटत लोकांना आणायचं. मग ते अशोक चव्हाण असतील, संग्राम थोपटे असतील, अजितदादा असतील, नारायण राणे असतील, आणि त्यांच्या मार्फत टीका करायला लावायची. मग अजितदादांनी शरद पवारांवर टीका करायची, छगन भुजबळांनी पवारांवर टीका करायची, त्यानंतर नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर टीका करायची, अशोक चव्हाणांनी काँग्रेसवर टीका करायची. ही भाजपची स्ट्रॅटेजी आहे. त्यांचीच माणसं आणायची आपल्याकडे आणि त्यांच्याच माणसाकरवी त्यांच्याच मूळ पक्षाच्या विरोधात बोंब ठोकायला लावायची त्यांना. मग त्यांना एक प्रकारे राबवून घ्यायचं. संजय राऊत म्हणाले की नारायण राणे यांचं वय झालंय, ते म्हणाले की त्यांच्या डोक्यावरचे वीगचे केस पांढरे झालेत म्हणाले. नारायण राणे हे भाजपचे आश्रित आहेत असं ते म्हणाले. आणि नारायण राणेंनी राज ठाकरेंवर टीका करू नये, कारण राज ठाकरे यांनी स्वतःच्या बळावर स्वतःचा पक्ष स्थापन केलेला आहे आणि तो त्यांनी व्यवस्थित जगवलेला आहे, आतापर्यंत तगवला आहे. अतिशय प्रतिकूल वातावरण असताना सुद्धा उभा ठेवलेला आहे. आजही त्यांच्या मागे असंख्य लोक कार्यकर्ते आहेत. अशा प्रकारचाच एक कौतुक त्यांना करायचं होतं संजय राऊतांना राज ठाकरेंचं. शब्द वेगळे असतील पण ती भावना त्यांची हीच होती भावना. आता इतक्या वाईट शब्दामध्ये नारायण राणेंनी टीका केली की ते असं म्हणाले की बघा
संजय राऊत हे लवकरच आत जातील, त्याचे हात जागेवर राहणार नाहीत. नंतर ते म्हणाले की म्हणजे आदित्य ठाकरे हा तोतरा आहे, त्याला मराठी बोलता येत नाही. मला असं वाटतं की आदित्यनी राणेंचीच काय म्हटलं, राणेंनाच टीचर म्हणून नेमावा होता. राणेने इतकं मराठी कोणाचं चांगलं आहे, त्यांच्याकडे इतकं हिंदी कोणाचं चांगलं आहे, कोणाचंच नाही. त्यांच्याकडेच त्यांचे क्लासेस लावेत राणेंचे, कारण राणेंना आता फारसं काम राहिलेलं नाही आहे. रोजच्या रोज फक्त उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना टार्गेट करायचं. आता गोष्ट अशी आहे की बघा, ते म्हणतात की मोदी शहांबद्दल तुम्ही बोलायचं नाही. काय बाबा, राणेला काय अधिकार दिलाय का? ही लोकशाही आहे ना. मोदी आणि शहा हे सत्ताधारी आहेत, त्यांच्या विरोधात का नाही बोलायचं? कोण अडवणार आहे? म्हणजे बोलू नको. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तुम्ही बोलू नका. आणि मग ते म्हणाले की यांच्यावरती केस करता येईल. ते म्हणजे ऑपरेशन सिंदूरबद्दल काही प्रश्न उपस्थित केले, पहलगामबद्दल प्रश्न उपस्थित केले. काय बाबा, जगातले अनेक वर्तमानपत्र प्रश्न उपस्थित करतायत, भारतातले अनेक जण प्रश्न उपस्थित करतायत. पुलवामाबद्दल सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात येत होते, त्याची उत्तरं काय मिळू नयेत? मिळाली पाहिजे उत्तरं. आणि भाजपने म्हणजे अमित शहानी चूक कबूल केली की पहलगाममध्ये सुरक्षा नव्हती म्हणून. हे अतिरेकी कुठे गेलेत असा प्रश्न विचारण्यात काय चुकीचं आहे? हा आठ टाकू म्हणतात संजय राऊतांना. आणि देवेंद्र फडणवीस खूपच त्यांना लिबरली वागवतात असं ते म्हणाले. आणि संजय राऊत हे चपराशी आहेत, ते पागल आहेत. आदित्य ठाकरेंना काही अक्कल नाहीये. संजयला देवेंद्र सूट देतोय, त्याला 8 टाका. डिनो मोरिया दिशा सगळंच काढीन मी, उद्धव ठाकरेंच्या सगळ्या भानगडी काढीन, निवडणुका जवळ आल्या होती, अशा प्रकारच्या अनेक धमक्या नारायण राणे देत होते. आणि ते यापूर्वी सुद्धा सातत्याने असंच म्हणत होते की असं झालं की मी खपून घेणार नाही, मग तुम्ही बघाल काय होईल ते. तसं काहीही होत नाही. नारायण राणे यांना वाटते की आपली दहशत जी पूर्वी होती, विशेषतः कोकणात, ती सगळ्या महाराष्ट्रात आहे. कोकणात सुद्धा त्यांची दहशत नाहीये. त्यांची दहशत नाही म्हणजे पैशाची दहशत कोणाची असू शकते. वैभव नाईक त्यांना खंबीरपणे तोंड देत तिथे उभे आहेत कोकणामध्ये. नारायण राणेंबद्दल त्यांच्या मित्रपक्षांचे लोकही चांगले बोलत नाही. मग ते उदय सामंत असो, दीपक केसरकर असोत, तेही खाजगीत काय बोलतात हे लोकांना माहिती आहे. नारायण राणेंच्या बद्दल त्यांच्या पक्षातले म्हणजे भाजपमधले लोकही चांगलं बोलत नाहीत, हे त्यांनी जाणून घ्यावं. आज त्यांचं वय 73 आहे. तेव्हा भूतकाळामध्ये चमून भूतकाळातल्याच गोष्टी काढायच्या आणि खोटे नाटे आरोप करून लोकांना प्रेशर खाली आणायचं, हे धंदे त्यांनी बंद केले पाहिजे. वय वाढल्यानंतर थोडीशी मॅच्युरिटी आली पाहिजे. एकच गोष्ट पुन्हा पुन्हा तेच बोलण्यात काहीच पॉईंट नाही. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यावरती भरपूर टीका करून नारायण राणेंची झालेली आहे. त्यांना काय म्हणायचं आहे हे सगळ्या जगाला कळलेले आहे. पुन्हा पुन्हा का सांगतायत तुम्ही हे? आणि लक्षात घ्या की नारायण राणे जेव्हा हे बोलत असतात पत्रकार परिषदेमध्ये, हळूहळू त्यांची थट्टा व्हायला लागली, त्यांची टिंगल व्हायला लागली. लोक त्यांना गंभीरपणे घेत नाहीत. त्यांनी खाली सोशल मीडियावरचे कमेंट्स बघावेत त्यांच्याबद्दलच्या. पूर्वी नारायण राणेंची जी दहशत होती तीही राहिली नाही. त्यांचा प्रभावही ओसरलेला आहे. आणि आर्थिक चमत्काराने अनेक जण विजयी होतात निवडणुकीमध्ये, म्हणजे ते लोकप्रिय असतात असं नाही. लोकांना पैशाच्या बळावरती मिंधे करणं हे योग्य नाही. ज्यांना ते करायचं ते करू द्या. पण नारायण राणे यांचा वापर, म्हणजे संजय राऊत म्हणाले ते आश्रित आहे, त्यांचा वापर भारतीय जनता पक्ष सोयीने ज्या गोष्टींवर करून घ्यायचा तो करून घेतो. भाजपला आपला वापर किती करून द्यायचा आहे हे नारायण राणेंनी ठरवायचं आहे. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांनी इतक्या एकेरीवरती येऊन खालच्या पातळीवरची टीका करून स्वतःची शोभा या वयात करून घेऊ नये असं मला वाटतं.
त्यांनी आता शांत राहणं हे अधिक योग्य होईल. अर्थात लोकशाही आहे, ते काही करू शकतात, पण उत्तरोत्तर त्यांची जी प्रतिमा आहे ती आणखीन घसरायला लागलेली आहे. त्यांची लोकप्रियता तर केव्हाच उतरणीला लागलेली आहे. त्यामुळे नारायण राणे यांच्याबद्दल आपण फक्त सहानुभूती बाळगू शकतो. एवढंच. तुर्तास हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर बघा. शेजारचं बेल आयकनचं बटन दाबून सबस्क्राईब करा चॅनल आणि व्हिडिओ व्हायरल करा. एवढंच सांगतो. धन्यवाद.